आज एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बनवूया। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन लेग पीस घेतले। तुम्ही नॉर्मल करी कट पीसेससुद्धा घेऊ शकता। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे चिकन। आता ह्यामध्ये 2 चमचे मी दही घातलेले, खूप जास्त आंबट दही नाही आहे हे। आणि ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घातली, मीठ घातले अर्धा चमचा, गरम मसाला घातला अर्धा चमचा आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यात अर्धा लिंबूसुद्धा पिळू शकता। छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मसाला सर्व चिकनवरती व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे। आपण ह्याला कमीत कमी अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त 2 तास वगैरे तुम्ही ठेवू शकता। मॅरिनेट टाईम असेल तुमच्याकडे तर तुम्ही 2 ताससुद्धा ठेवू शकता। तव्यावरती मी तेल घेतले आणि ह्यामध्ये मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे लांब चिरून घेतलेले आहेत। 10 ते 12 काजूचे तुकडे घातलेले आहेत। 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं कापून घातलेलं आहे। ह्याला छान मिक्स केल्यानंतर ह्याच्यात 2 लाल टोमॅटो, असे पिकलेले लाल टोमॅटो मी कापून घातलेले आहेत। ह्यालाही आता आपल्याला शिजू द्यायचं आहे, करपवायचं नाही आहे। यामध्ये 4 इलायची, हिरवी इलायची असते ती घातलेली आहे आणि कोथिंबीरीची देठं घातली। ह्याने फ्लेवर खूप छान येतो ह्या मसाल्यामध्ये। खसखस घातली 1 मोठा चमचा भरून आणि सगळं एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला थंड करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर आता हे थंड होतं आहे तोपर्यंत जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं आपण ते एका नॉनस्टिक भांड्यामध्ये घेतलेलं आहे मी। आणि पाणी न घालता, ना तेल न पाणी काही न घालता ह्याला झाकून मध्यम आचेवरती आपण ह्याला 10 मिनटं शिजून घेणार आहोत। 10 मिनटानंतर पाहू शकता दही घातलं होतं त्यामुळे दह्याने आपलं पाणी सोडलेलं आहे। या पाण्यातच हे चिकन व्यवस्थित शिजून होणार आहे। तर आता अजून 10 मिनटं पुढे मी ठेवल्यानंतर पाहू शकता अजिबात खाली करपलेलं नाही आहे चिकन। गॅस बंद करायचा आहे आणि आता मी गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती ह्या चिकनला स्मोक देऊन घेणार आहे। तुम्हाला तंदूर म्हणजे बेसिकली तंदूर करणार आहे मी, स्मोकही नंतर देणार आहे, पण मी हे तंदूर करून घेते। तुमच्याकडे एअर फ्रायरमध्ये तुम्ही करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता। सर्व पीसेस इथे मी असे तंदूर करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये मी बटर चिकन बनवतोय म्हणून मी बटर घातलेलं आहे 1 चमचा आणि ते करपू नये म्हणून 1 चमचा तेल घातलेलं आहे। जिरं घातलेले अर्धा चमचा आणि तो जो वाटलेला मसाला होता तो घातलेला आहे। ह्याला 1-2 मिनटं छान असं आपण शिजून घ्यायचं आहे मसाल्याला। आणि ह्यामध्ये काश्मीरी लाल मिरची घातली 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा घातला आहे, धना जिरा पावडर 1-1 चमचा घातला आहे आणि तुम्ही चिकन मसाला अर्धा चमचा किंवा तुमच्या चवीनुसार घालू शकता। सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती थिक हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता। मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे। कसुरी मेथी आवर्जून घाला, टेस्ट खूप छान लागते। हे जे आपण तंदूर करून घेतलेले पीसेस होते हे घालून घ्यायचे आहेत या करीमध्ये आणि एक मंद आचेवरती आपल्याला 10 मिनटं हे शिजून घ्यायचं आहे। आता चव बॅलन्स करण्यासाठी ह्यात मी 1 चमचा साखर घातलेली आहे। अशी थोडीशी गोडसर टेस्ट असते बघा, तर टेस्ट अतिशय सुंदर लागते। तुम्ही 1 चमचा साखर आवर्जून घाला, दह्याचा आंबटपणा आणि साखरेचा एकदम बॅलन्स होऊन जातो। 10 मिनटानंतर आपली ही बटर चिकन बनून तयार आहे। गरमागरम नान, रोटी किंवा जिरा राईस सोबत अतिशय उत्कृष्ट लागते। नक्की ट्राय करा।